नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची प्रमुख बातमी आहे आनंदाची बातमी। कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, कॅशलेस वैद्यकीय सुविधा योजनेस मान्यता प्रदान, जीआर परिपत्रक निर्गमित। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी गुड ब्रेकिंग न्यूज, कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय कॅशलेस योजना लागू करण्याच्या संदर्भाने शासन परिपत्रक निर्गमित। तर चला पाहूया शासन परिपत्रकाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। परिपत्रकाचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया परिपत्रकाचे स्पष्टीकरण। माननीय शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र पुणे 41 या कार्यालयाकडून दिनांक 22 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले। या परिपत्रकाचा जावक क्रमांक आहे CMT7 आभाकार 6893 स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे। शिक्षण संचालनालयाचे हे पत्र पुढील अधिकाऱ्यांना योग्य कार्यवाहीस्तव प्रती करण्यात आले आहेत। ज्या अधिकाऱ्यांना प्रती केले आहेत त्या अधिकाऱ्यांची नावे: 1. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, 2. शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद संबंधित सर्व, 3. शिक्षक निरीक्षक उत्तर दक्षिण मुंबई पश्चिम मुंबई, 4. अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व संबंधित। उपरोक्त दर्शविलेल्या अधिकाऱ्यांना या पत्राच्या संदर्भाने योग्य कार्यवाही आपल्या स्तरावरून करून संबंधितांना योग्य प्रकारच्या सूचना देण्यात याव्या। परिपत्रकाचा विषय आहे राज्यातील 100% अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधान जन आरोग्य योजनेखाली आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभा काढण्याबाबत। वरील विषयाला अनुसरून परिपत्रकासाठी खालील 2 संदर्भ विचारात घेऊन परिपत्रक निर्गमित करण्यात आले। परिपत्रक संदर्भ वाचा: 1. शासन पत्र क्रमांक WECP 1625/149/25 TNT5 दिनांक 25 फेब्रुवारी 2026। संदर्भ क्रमांक 2. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र शिक्षण माध्यमिक संचालक 2025-26 T7 आयुष्यमान 6171 दिनांक 5/3/2026। उपरोक्त परिपत्रकाचा संदर्भात विचार घेऊन या परिपत्रकानुसार राज्यातील जिल्हा परिषद व खाजगी 100% अनुदानित शाळेमधील कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधान जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करून कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी केली होती। तथापि याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागात सादर केला असता सदर योजनेमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारकासह राज्यातील सर्व अधिवास नागरिकांना योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयामार्फत विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत प्रधान जन आरोग्य योजना अंतर्गत प्रत्येक कुटुंब प्रतिवर्षी 5 लाख रुपयाचे आरोग्य संरक्षण लाभ अनुज्ञेय आहे। या लाभामध्ये शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे। या योजनेचा लाभ घेण्याचे आपल्या स्तरावरून प्रती केलेल्या अधिकाऱ्यांनी हे पत्र सर्वांना अवगत करावे असे कळवण्यात आले। त्या अनुषंगाने आभार काढण्यासाठी किंवा आभार कार्ड काढण्याची कार्यपद्धतीची व्हिडिओ लिंक ही कर्मचाऱ्यांना पत्रासोबत जोडली आहे। सदरची लिंक प्रति अधिकाऱ्याकडून उपलब्ध करून घेऊ शकतात। त्यानुसार राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांना आभार कार्ड काढणे अनिवार्य आहे आणि अनिवार्य झाले आहे। प्रत्येक कर्मचाऱ्याने अकाउंट काढल्यानंतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल सुविधा उपलब्ध करून घेता येईल। म्हणून या पुढे कोणत्याही कर्मचाऱ्यांना 5 लाख रुपयापर्यंतचे वैद्यकीय
प्रतिकृतीचे देयक स्वीकारले जाणार नाही, कारण 5 लाखापर्यंत आभा कार्ड हेल्थ सेंटर वरून काढल्यानंतर त्यांना ही योजना लागू झाली आहे किंवा लागू करण्यात आली आहे. संबंधित परिपत्रक राज्याचे शिक्षण उपसंचालक डॉक्टर एकनाथ आंबेकर अंदाज व नियोजन विभागामार्फत माध्यमिक व उच्च माध्यमिक उपसंचालक यांच्या डिजिटल सहीने प्रमाणित केले आहे. सदर पत्राची प्रत माननीय शिक्षण आयुक्त शिक्षण विभाग यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य पुणे यांनाही देण्यात आली आहे. या पत्राची आपल्या माहितीस्तव खालील प्रमाणे पेस्ट करून मी लावली आहे. जे पत्र शासनाने निर्गमित केलं आहे ते हे 22 तारखेचं पत्र आहे. येथे मी पेस्ट करून आपणास दाखवतो आहे. करिता आता कर्मचाऱ्यांना, शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल योजनेचा फायदा घेता येईल. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.